हॅलो एव्हरीवन. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण न्यूट्रास्युटिकल्स हा टॉपिक पाहणार आहोत. तर न्यूट्रास्युटिकल्सवर डायरेक्ट त्याच्या इंट्रोडक्शनमध्ये खूपच कमी क्वेश्चन येऊ शकतो. तरी इंट्रोडक्टरी जे लेक्चर आहे ते अपलोड झालेलं आहे. आता जे आपण पाहणार आहोत ते जे न्यूट्रास्युटिकल्स आहेत त्याचे जनरल हेल्थ, त्याच्यानंतर रिप्रोडक्टिव्ह हेल्थ याच्या अकॉर्डिंग असे खूप सारे गोष्टी दिलेल्या आहेत, ज्याच्या अकॉर्डिंग त्याचे एक्झाम्पल्स दिलेले आहेत. तर क्वेश्चन डायरेक्ट त्याच्या एक्झाम्पल्सवरती येतो क्वेश्चनमध्ये. तर या टॉपिकवर फक्त SAQ आहे, LAQ नाही आहे. जो 5 मार्क्सचं क्वेश्चन असेल आणि याच्यावर एक्झाम्पलवर क्वेश्चन येतो. तर मस्ट टू नोसाठी क्वेश्चन असा असेल, म्हणजे NCISMच्या सिलेबसच्या कॉपीनुसार असं दिलेलं आहे की एनलिस्ट ॲटलिस्ट 2 डायटरी प्रिपरेशन्स फ्रॉम आयुर्वेदिक क्लासिक्स विच कॅन सर्व ॲज रसायन और न्यूट्रास्युटिकल्स. तर आता सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहूया की जनरल हेल्थ जो दिलेला आहे त्याच्यामध्ये कुष्मांडा अवलेहचं एक्झाम्पल दिलेलं आहे न्यूट्रास्युटिकल्स किंवा रसायनमध्ये. तर याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे की रसायन आणि न्यूट्रास्युटिकल्सबद्दल ते काय आहे, त्याची डेफिनेशन काय आहे, त्याचं क्लासिफिकेशन कसं आहे, ते सर्व आपण पाहिलेलं आहे. आणि रसायन आणि न्यूट्रास्युटिकल्सचे एक्झाम्पल्स पाहिलेले आहेत. तर आता आपण इथे जे जनरल हेल्थ टॉपिक आहे त्याच्या अंडर कुष्मांडा अवलेह येतो. तर आता याला 5 मार्क्ससाठी आपण प्रेझेंट कसं करणार. तर सर्वप्रथम आपल्याला टॉपिक नंबर 1मध्ये तुम्ही काय टाकणार की जो कुष्मांडा अवलेह आहे ही एक्झाम्पल येते जनरल हेल्थच्या अंडर, ज्याच्यामध्ये सर्वात पहिल्यांदा तुम्हाला उपकरणे लिहावे लागतील की इन्स्ट्रुमेंट्स आपल्याला काय काय लागतील कुष्मांडा अवलेह तयार करण्यासाठी. तर उपकरणामध्ये कढई, पातेले, उलताणे, चमचा, खलवयंत्र, तराजू आणि वस्त्र, ह्या सर्व गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्यात आणि लिहायचं आहे. नेक्स्ट आहे घटक द्रव्य. तर घटक द्रव्यामध्ये सर्वप्रथम कुष्मांडा अवलेह आहे, याचा अर्थ कुष्मांड तर असणारच त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर जल म्हणजे पाणी, त्याच्यानंतर खंड शर्करा, त्याच्यानंतर घृत मध, आणि नंतर आहे पिंपळी, शुंठी, श्वेतजीरक, आणि नंतर आहे मरीच, धान्य, तेजपत्र, एला, त्वक, चतुर्जात. आता हे जे खालती वेगळं का लिहिलेलं आहे, कारण हे तुमच्या लक्षात राहावं की त्रिजात आणि चतुर्जात. तेजपत्र, एला, त्वक हे झालं त्रिजात, त्याच्यानंतर धान्य, तेजपत्र, एला, त्वक हे चतुर्जात. ओके. तर मग आता याचे घटक द्रव्य जे आहे त्याच्यासोबत त्याचं प्रमाण पण लिहावं लागतं. तर जे कुष्मांडा आहे ते 100 पल घ्यायचं आहे. त्याच्याबरोबरच जे शर्करा आहे ते पण 100 पल घ्यायचं आहे. म्हणजे कुष्मांडा आणि शर्करा जे आहे ते समान भाग घ्यायचे आहे, परंतु पाणी कुष्मांडा आणि शर्करेच्या दुप्पट घ्यायचं आहे, म्हणजे 200 पल. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे घृत. 8 पल घ्यायचं आहे आणि घृताचा अर्धा भाग म्हणजे मध जे आहे ते 4 पल घ्यायचं आहे. नेक्स्ट आहेत जे प्रक्षेपद्रव्य. तर प्रक्षेपद्रव्यामध्ये पिंपळी, शुंठी आणि श्वेतजीरक 2 पल घ्यायचं आहे आणि मरीच, धान्यक आणि तेजपत्र हे अर्धा पल घ्यायचं आहे. ओके. तर आता हे झाले घटक द्रव्य आणि त्याची जे प्रमाण आहे ते. नेक्स्ट आता याच्यानंतर जो तिसरा पॉईंट आहे तो आहे निर्माण विधी. तर कुष्मांडा अवलेह आपण निर्माण कसं करणार. तर त्याच्यामध्ये महत्त्वाचा पॉईंट हा आहे की सर्वप्रथम जे कुष्मांडाचे तुकडे आहेत ते आपल्याला करायचे आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे. तर तुकडे किती घेतले आपण, 100 पल घेतलेले आहेत आणि पाणी किती आहे, 200 पल आहे. तर त्याला आपल्याला चांगलं शिजवायचं आहे, म्हणजे क्वाथ तयार करायचं आहे त्याचा. नंतर त्याला त्याच्यामध्ये काय करायचं आहे, तर त्याला आपल्याला सुकवायचं आहे, शिजवून सुकवायचं आहे. नंतर एक कढई घ्यायचं आहे आणि सुकवलेल्या गोष्टींना घेऊन कढईमध्ये घृत टाकायचं आहे. घृत किती टाकणार होतो आपण, 8 पल. ओके. हे सर्व गोष्टी लक्षात ठेवायच्यात. त्याच्यानंतर त्याचं भर्जन करायचं आहे कढईमध्ये आणि त्याला तसंच ठेवायचं आहे. नंतर कढईमध्ये जे कुष्मांडाचे शिजवलेले पाणी होते त्याच्यामध्ये साखर टाकायचं आहे आणि त्याचा पाक तयार करून घ्यायचा आहे. आता त्याचा पाक तयार झाल्यानंतर जे आपण कुष्मांडाचे सुकवलेले जे कुष्मांड होते ज्याच्यामध्ये आपण घृत भर्जन करून ठेवलं होतं त्या तुकड्यांना घेऊन त्या पाकामध्ये टाकायचं आहे आणि टाकल्यानंतर त्याला अग्नी द्यायचा आहे. अग्नी दिल्यानंतर थोडंसं थंड झाल्यानंतर त्याच्यामध्ये प्रक्षेपद्रव्य टाकायचं आहे आणि नंतर मध टाकायचं आहे. अशा प्रकारे कुष्मांडा अवलेहाची निर्मिती होते. मग याच्यामध्ये मात्रा किती घेणार आपण कुष्मांडा अवलेहाची, तर ते 5 ते 10 ग्रॅम घेणार. लास्ट इयर जे आहे ते क्वेश्चन अशा प्रकारचे क्वेश्चन विचारता ज्याच्यामध्ये
डायरेक्ट मात्रा 1 मार्क्ससाठी, अनुपान 2 मार्क्ससाठी, जे प्रयोग आहेत किंवा उपयोग आहेत ते 3 मार्क्ससाठी, अशा प्रकारे क्वेश्चन येतो. म्हणजे लास्ट इयरचं क्वेश्चनचं पॅटर्न जर पाहिला आपण तर त्याच्या अकॉर्डिंग जे गोष्टी आपण स्किप करतो, आपल्याला वाटते की घटक द्रव्य किंवा निर्माण विधी जास्त महत्त्वाचा आहे, तर त्याच्यापेक्षा जास्त महत्त्वाचं आहे की आपण किती मात्रेमध्ये आणि अनुपान काय देतो आणि ती वापर आपण कोणकोणत्या व्याधींमध्ये करतो हे जास्त महत्त्वाचं आहे. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे मात्रा, अनुपान आणि उपयोग. तर मात्रा 5 ते 10 ग्रॅम घ्यायचे कशाची, कुष्मांडा अवलयाची. नेक्स्ट आहे अनुपान. तर अनुपानमध्ये उष्ण दुग्ध, त्याच्यानंतर उष्ण जल आणि मध. ओके. त्याच्यानंतर जे उपयोग आहे तर कोणकोणत्या व्याधींमध्ये करणार आपण, तर दमा, श्वास, कास, पचन, धातू पोषण करण्यासाठी, उन्माद आणि अपस्मार. त्याच्यानंतर आम्लपित्त, ग्रहणी आणि पित्तज रक्तज व्याधींमध्ये देखील कुष्मांडा अवलयाचा चांगला वापर केला जातो. आता नेक्स्ट आहे तो टॉपिक म्हणजे, आता तुम्हाला समजलं याच्यामध्ये हे खूप शॉर्ट नोट्स आहेत जे फक्त समजण्यासाठी आहेत. एक्झाम आता खूपच जवळ आलेली आहे, जी रिपीटर्स ची एक्झाम आहे, म्हणजे जे बॅकचे स्टुडंट्स आहेत ज्यांचा सब्जेक्ट गेलेला आहे ज्यांची एक्झाम आहे त्यांच्यासाठी ही व्हिडिओ स्पेशली बनवलेली आहे, ज्याच्यामध्ये आम्ही शॉर्ट टाईममध्ये सिलेबस कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यामुळं इथे तुम्हाला शॉर्ट फॉर्ममध्ये नोट्स दिलेले आहेत, त्याला इलॅबोरेट करून तुम्हाला पेपरमध्ये लिहायचं आहे. तर पहिला टॉपिक जो होता जनरल हेल्थच्या अंडर कुष्मांडा अवलयाचं एक्झाम्पल आपण पाहिलं. यू हॅव टू राईट ॲटलिस्ट 2 पेजेस, म्हणजे कमीत कमी 2 आणि अर्धा पेज तरी तुम्हाला लिहायचं आहे. नेक्स्ट टॉपिक आहे रिप्रोडक्टिव्ह हेल्थ. तर रिप्रोडक्टिव्ह हेल्थच्या अंडर येते फलगृत. ओके. तर आता याच्यामध्ये आपण उपकरणे काय काय यूज करणार, तर रिप्रोडक्टिव्ह हेल्थच्या अंडर येते उपकरणे काय काय यूज करणार. पहिला पॉईंट. ओके. उपकरणामध्ये येते मृतपात्र, चमचा, शिगडी, वस्त्र, तराजू, मोजपात्र. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे घटक द्रव्य. घटक द्रव्यामध्ये लक्षात ठेवायचे की खूप महत्त्वाचं आहे, लास्ट इयर आलेला क्वेश्चन आहे पेपरमध्ये, डायरेक्ट असं आलं होतं. 5 मार्क्सचा SCQ होता की फलगृत एक्सप्लेन करा. तर तेव्हा स्टुडंट्सला माहिती नव्हतं की फलगृतमध्ये काय काय कंटेंट्स असतात. मोस्ट ऑफ द स्टुडंटनी याच्यावर जास्त फोकस नव्हतं केलेलं. सो रिमेंबर, उपकरणे कोणकोणती होती, मृतपात्र, चमचा, शिगडी, वस्त्र, तराजू, मोजपात्र. उपकरणे तुम्ही मनाने लिहू शकता, त्याच्यामध्ये इतकं काही नाही आहे. नेक्स्ट आहे जे घटक द्रव्य आहेत त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं आहे की गोघृत आहे, गोदुग्ध आहे. त्याच्यानंतर कल्कद्रव्य आहेत. सर्वात महत्त्वाचं कल्कद्रव्य. स्टुडंट्स गोघृत आणि गोदुग्ध लिहितात परंतु कल्कद्रव्य लिहायचे विसरतात, खूप महत्त्वाचं आहे. गोघृत 1 प्रस्थ घ्यायचे आणि गोदुग्ध जे आहे ते 4 प्रस्थ घ्यायचे आणि जे कल्कद्रव्य आहेत ते 1 कर्ष म्हणजेच 12 ग्रॅम ईच घ्यायचे. आता कल्कद्रव्यामध्ये काय काय आहेत, तर त्रिफळा, हरितकी, बिबितकी, आम्लकी. त्याच्यानंतर हरिद्रा, दारू हरिद्रा. ओके. आता लक्षात कसं ठेवायचं याला, तर बघा इकडे त्रिफळा माहिती आहे आपल्याला. त्याच्यानंतर 2 गोष्टींना एका ठिकाणी आणा, हरिद्रा, दारू हरिद्रा. 2 रिद्रा एका ठिकाणी आल्या. त्याच्यानंतर मेदा, महामेदा. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट जे उरलेले 4 आहेत, कुटज, पिंपळी, नागरमोथा आणि वचा, हे तुम्हाला लक्षात ठेवावे लागतील. बाकी उरलेले जे द्रव्य आहेत घटक द्रव्य ते तुम्ही असेच लक्षात ठेवू शकता. ओके. लेट्स इरेज इट नाउ. समजलं. तर कल्कद्रव्य जे आहेत ते लक्षात ठेवायचं आहे. ओके. नेक्स्ट आहे आता याची निर्माण विधी आपण कसं करणार. तिसरा पॉईंट निर्माण विधी. निर्माण विधीमध्ये सर्वप्रथम तुम्हाला गोदुग्ध घ्यायचे. गोदुग्ध किती घेणार आपण, 4 प्रस्थ घेणार. ओके. त्याच्यामध्ये नंतर आपल्याला टाकायचं आहे गोघृत. नंतर जे कल्कद्रव्य आहेत ते टाकायचे, जसे त्रिफळा, हरिद्रा, दारू हरिद्रा, नागरमोथा, वचा, मेदा, महामेदा, कुटज, पिंपळी. आणि या सर्वांना मिक्स करून आपल्याला अग्नीवरती ठेवून त्याचा परिपाक तयार करायचा आहे. आणि तो परिपाक तयार झाल्यानंतर त्याला अग्नीवरती शिजवायचं एका प्रकारे आणि त्याचा पाक निर्माण झाल्यानंतर फलघृत निर्माण होतं. कारण याच्यामध्ये जे आहे वेगवेगळे फळ यूज केलेले आहेत, जसे त्रिफळा, हरिद्रा, आणि याच्यामध्ये घृत टाकून आपण ते एका प्रकारचं फलघृत तयार केलं. याच्यामुळेच त्याला फलघृत असं नाव पडलंय. तर कधीही आपण जेव्हा फलघृत यूज करतोय त्याच्यामध्ये गोघृताचा वापर करायचा आहे, कारण नावातच दिलेलं आहे फलघृत. ओके. नेक्स्ट आहे आता याचा उपयोग आपण कसा करणार, तर किंवा कोणकोणत्या व्याधीमध्ये करणार. उपयोगाच्या अगोदर आपण पाहूया मात्रा. तर मात्रा आहे 5 ते 10 ml.
याच्या अगोदर जे आपण पाहिलं होतं कुष्मांडा अवलेहमध्ये त्याची मात्रा होती 5 ते 10 ग्रॅम. आता अनुपान काय आपण यूज करणार तर कोष्णजल आणि दुग्ध. तर नेक्स्ट आहे उपयोग कोणकोणत्या व्याधीमध्ये करणार. तर पॉईंट नंबर 6 आहे उपयोगाच, म्हणजे वंध्यत्व म्हणजे जे इन्फर्टिलिटी आहे त्यांच्यामध्ये फलघृत खूप चांगलं कार्य करतं. त्याच्यानंतर अनार्तव म्हणजे फिमेल्समध्ये, त्याच्यानंतर अत्यार्तव, त्याच्यानंतर योनिदोष, रजोदोष आणि शुक्रदोष, हे सर्व जितकं पण रिप्रोडक्टिव्ह सिस्टमशी रिलेटेड गोष्टी आहेत ते फलघृत त्याच्यावर खूप चांगलं यूज केलं जातं असं म्हणतात. म्हणूनच रिप्रोडक्टिव्ह हेल्थच्या अंडर फलघृत हे मेडिसिन येते. तर हे झालं रिप्रोडक्टिव्ह हेल्थ टॉपिक. 5 मार्क्ससाठी जर आला, इथे खूप शॉर्टमध्ये दिलेला आहे पण तुम्हाला इलॅबोरेट करायचं आहे. तर याच्यानंतर आता आपण पाहूया नेक्स्ट टॉपिक पेडियाट्रिक हेल्थ. पेडियाट्रिक हेल्थच्या अंदर जे एक्झाम्पल दिलेलं आहे ते आहे प्रिनन मोदन. ओके, तर आता याच्यामध्ये उपकरणे आपण काय काय यूज करणार तर तेच प्लेट वगैरे, त्याच्यानंतर चमचा, कढई, शेगडी, उपकरणे तुम्हाला तुमच्या मनाने लिहायचे. ओके, हे काही पाठ करायची गोष्ट नाही आहे. नेक्स्ट टॉपिक आहे तो म्हणजे घटकद्रव्य. आता घटकद्रव्य जास्त महत्त्वाचे आहेत. तर घटकद्रव्यामध्ये तुम्ही काय वापरणार. सर्वप्रथम आहे लाजा, प्रियल, मधु, यष्टी मधु, गोघृत, शर्करा. ओके, किती आहेत गोष्टी 1 2 3 4 5 6 6 घटकद्रव्य आहेत. ओके, कसं लक्षात ठेवायचे प्रिनन मोदक. ओके, 3 वर्ड्स प्लस इक्वल्स टू 6. ओके, तर सगळ्यात पहिल्यांदा काय आहे लाजा. मग आता तुम्ही याला कसं लक्षात ठेवणार तर इथे छोटीशी ट्रिक लिहिलेली आहे प्रिय लाजा मधु यष्टी गोशंकर अशी त्याची ट्रिक बनवलेली आहे. आता ट्रिकने लक्षात राहत असेल तर ठेवा, नाहीतरी असंच पाठ करून जावा. लाजा, प्रियल, मधु, यष्टी मधु, गोघृत आणि शर्करा हे प्रत्येकी एक एक भाग घ्यायचे. हे खूप महत्त्वाचं पॉईंट आहे की पेडियाट्रिक हेल्थमध्ये तुम्हाला जे सगळ्या गोष्टी आहेत ते प्रत्येकी एक एक भाग घ्यायचे. त्याच्यानंतर ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत त्याची आता याचा उपयोगच्या पहिले आपण आता ह्याला बघणार कसं तर या सर्व गोष्टींचं चूर्ण करायचंय आणि आपल्याला त्याला मधामध्ये टाकायचंय. ओके, म्हणजे आता निर्माण विधीमध्ये तुम्ही कसं लिहिणार तरी वरील सर्व द्रव्यांचे बारीक चूर्ण करून त्याला चाळून घेऊन त्याला मधामध्ये मिश्रित करायचंय आणि त्याच्यानंतर त्याचं मोदक बनवायचंय. इथे अग्नीचा वापर करायचा आहे का तर नाही, फक्त चूर्ण बनवून घ्यायचंय, त्याच्यानंतर त्याला मधामध्ये टाकायचंय आणि त्याचं मोदक बनवून घ्यायचंय. ओके, तर निर्माण विधी खूपच छोटीशी आहे पण तुम्हाला तुमच्या शब्दामध्ये त्याला इलॅबोरेट करायचंय. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे तो म्हणजे त्याची मात्रा. तर 1 ते 2च मोदक द्यायचे. नेक्स्ट आहे अनुपान, तर कोष्णजल त्याच्यामध्ये वापर करतात. नेक्स्ट आहे त्याचं कोणकोणत्या व्याधींमध्ये आपण उपयोग करतो तर ते आहे की शुक्र, रजदोष, क्षय, क्षोध, लेखनसाठी आपण वापर करतो त्याचा लेहनमध्ये. आता इथे आपला टॉपिक कोणता प्रिनन मोदक हा संपतो. 5 मार्क्ससाठीच येईल हा क्वेश्चन. तर खूप कमी चान्सेस आहेत विचारण्याचे, पण विचारू शकतात कारण आजकाल पेपर जो आहे तो खूपच टू द पॉईंट निघत आहे. तर तुम्हाला क्वेश्चन असाही विचारू शकतात की प्रिनन मोदकची मात्रा 1 मार्क्ससाठी, अनुपान 1 मार्क्ससाठी आणि त्याचे जे उपयोग आहेत आणि उपयोग 2 मार्क्ससाठी विचारू शकतात आणि घटकद्रव्य 1-2 मार्क्ससाठी विचारू शकतात. अशा प्रकारे एक SQ येऊ शकतो. आता नेक्स्ट आहे की जेनेट्रिक हेल्थ. तर जेनेट्रिक हेल्थमध्ये च्यवनप्राश, अवलेह हे त्याचे एक्झाम्पल आहे. खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे हा. तर म्हणजे च्यवनप्राश, अवलेह तुम्हाला तिकडेही विचारू शकते कारण अवलेह हे औषधी प्रयोग विज्ञानमध्ये पण खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे जे औषधी कल्प आहेत त्याच्यामध्ये च्यवनप्राश आहे. ज्या लोकांना श्लोक पाठ आहे व्हेरी वेल, आणि ज्या लोकांना श्लोक पाठ नाही त्यांनी कंटेंट जरी पाठ केले तरी चालते. तर इथे आपण पाहूया की जेनॅट्रिक हेल्थ जे आहे, जेरियाट्रिक हेल्थ, त्याच्यामध्ये च्यवनप्राश, अवलेह दिलेला आहे. तर सर्वप्रथम यांनी इथे दिलेलं आहे की यांनी घटकद्रव्यापासूनच सुरुवात केलेली आहे. आम्ही इथे च्यवनप्राश खूपच शॉर्टमध्ये एक्सप्लेन केलेला आहे कारण जो च्यवनप्राश आहे तो औषधी कल्पाच्या अंडर पण आलेला आहे. तर तिथे डिटेलमध्ये च्यवनप्राशचं वर्णन आलेलं आहे. ओके, तर आता आपण सध्या वुमन्स हेल्थ पाहूया. वुमन्स हेल्थमध्ये त्यांनी शतावरी घृत असं सांगितलेलं आहे.
तर शतावरी घृत हे खूप इम्पॉर्टंट आहे. क्लिनिकली जरी तुम्ही प्रॅक्टिस करत असाल OPD मध्ये वगैरे, त्याच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने देखील वुमेन्स हेल्थसाठी शतावरी ग्रुप खूप जास्त प्रमाणामध्ये वापरलं जातं. दोज वुमेन्स ज्यांना मिल्क सिक्रेशन होत नाही ब्रेस्टमध्ये, त्याच्यासाठी आपण शतावरी यूज करतो, हे भरपूर लोकांना माहिती असेल. आता याचे उपकरणं काय आहेत तर कढई, चमचा, शेगडी, वस्त्र, तराजू, मोजपात्र. आता महत्त्वाचे आहे ते घटक द्रव्य. घटक द्रव्यामध्ये शतावरीचे चूर्ण घ्यायचे, त्याच्यामध्ये गोघृत आणि पाणी. तर आता याचं प्रमाण किती घेणार आपण, तर जे शतावरी चूर्ण आहे ते 2 भाग घ्यायचे, त्याच्यानंतर जे गोघृत आहे ते 8 भाग आणि पाणी जे आहे ते 32 भाग. तर रेशो लक्षात ठेवायचं. इथे रेशो काय आहे 1:4:16. ओके, म्हणजे 2:8:32 होतं. ओके, 2 1 जा 2, 2 4 जा 8 आणि 2 16 जा 32. ओके, असं लक्षात ठेवायचे तुम्हाला. अशा प्रमाणामध्ये म्हणजे क्वाथ तयार करायचे 16 पट पाणी टाकून. ओके, 1:4:16. कशाचा आहे शतावरी घृतचा. हा रेशो लक्षात ठेवा, म्हणजे तुम्हाला एक्झाममध्ये कन्फ्यूज होणार नाही की आपल्याला किती पट पाणी घ्यायचंय आणि किती पट गोघृत घ्यायचे आणि शतावरी चूर्ण. इथे कंटेंट्स वगैरे जास्त नाही आहेत, फक्त शतावरी आहे. आता निर्माण विधीमध्ये शतावरीचे चूर्ण तयार करून पाण्यामध्ये टाकायचे, त्याच्यानंतर त्याचं क्वाथ तयार करायचं आणि 16 पट घेता होता पण पाणी, तर त्याचं 1/4 राहू द्यायचंय. त्याच्यानंतर 1/4 क्वाथ राहिल्यानंतर गोघृत आणि क्वाथ याला अग्नी द्यायचा आहे आणि सर्व पाणी जेव्हा इव्हॅपोरेट होईल त्याच्यानंतर त्याला वस्त्रगाळ करून घ्यायचंय. आणि अशा प्रकारे जे आपल्याला शेवटी भेटतं ते असतं शतावरी घृत. नेक्स्ट आहे आता याची मात्रा आपण किती घेणार, तर याची मात्रा खूपच कमी आहे. अर्धाचे 1/4 चम्मच घ्यायचे. त्याच्यानंतर अनुपान जे आहे ते कोष्ण जल आहे. त्याच्यानंतर उपयोग किंवा कोणत्या व्याधींमध्ये वापर करतो तर स्त्रीरोग, क्षय, कास, अत्यार्थव, अनार्थव आणि वंध्यत्व. ओके, तर इम्पॉर्टंट पॉईंट काय आहे आता इथे लक्षात कसं ठेवायचे, तर मात्रा तुम्हाला खूप महत्त्वाची आहे लक्षात ठेवणं. त्याच्यानंतर जे अनुपान आहे ते तुम्ही आय गेस मोस्ट ऑफ द गोष्टींमध्ये जे अनुपान आहे ते कोष्ण जल, कोष्ण दुग्ध किंवा मधु अशाच प्रकारचं असतंय. तर इन केस तुम्हाला कशाचं पर्टिक्युलरली आठवत नसेल तर तुम्ही तिथे कोष्ण जल हे टाकू शकता किंवा मध टाकू शकता. नेक्स्ट आहे उपयोगामध्ये. उपयोग देखील तुम्हाला त्याच्या नावावरून लक्षात ठेवावे लागतील. आता शतावरी घृत आहे, तर शतावरी माहिती आहे आपण स्त्रियांमध्ये वापर करतो. तर स्त्रियांमध्ये कोणकोणते रोग मोस्टली होऊ शकतात, जसं स्त्रीरोग, त्याच्यानंतर क्षय, कास होऊ शकतो, अत्यार्थव, अनार्थव, रजोदस, ह्या सगळ्या गोष्टी नावावरून लक्षात ठेवायचे. आणि त्यात ऑलरेडी दिलेलं आहे वुमेन्स हेल्थमध्ये शतावरी घृत येते. नेक्स्ट अजून एक इम्पॉर्टंट क्वेश्चन म्हणजे MCQ साठी न्यूट्रास्युटिकल्समध्ये त्याने डायरेक्ट असा क्वेश्चन विचारू शकतात की विच ऑफ द फॉलोइंग इन विच ऑफ द फॉलोइंग शतावरी घृत इज यूज्ड. मग तिथे येऊ शकते खाली वुमेन्स हेल्थ, पेडॅट्रिक हेल्थ, जनरल हेल्थ असे येऊ शकते. तर तुम्हाला हे त्या पॉईंट ऑफ व्ह्यूने पण इम्पॉर्टंट आहे. आता नेक्स्ट आहे वुमेन्स हेल्थमध्येच पहिलं एक्झाम्पल त्यांनी शतावरी घृत दिलंय NCISMच्या सिलेबसच्या अकॉर्डिंग. नेक्स्ट आहे ते म्हणजे सौभाग्य शुंठी पाक. तर सौभाग्य शुंठी पाकमध्ये उपकरणे तेच आहेत, पाठ करायची काही गरज नाही. पातेले, शेगडी, मोजपात्र, चमचा वगैरे. त्याच्यानंतर जे घटक द्रव्य आहेत ते खूपच महत्त्वाचे आहेत. तर शुंठी, गूळ, गोघृत, अश्वगंधा, शतावरी, लवंग, पिंपळी, विडंग, गोदुग्ध आणि केसर. ओके, तर आता याची प्रमाणे किती आहेत, 100 ग्रॅम शुंठी आहे, गूळ 200 ग्रॅम आहे, त्याच्यानंतर गोघृत 500 ग्रॅम आहे. आता हे असं तर लक्षात राहणार नाही म्हणून इकडे साईडला बघा. ओके, आय विल हायलाइट, वेट अ मिनिट. इथे बघा शुंठी, अश्वगंधा आणि इथे काय दिलेलं आहे शतावरी. शुंठी, अश्वगंधा आणि शतावरी. ओके, तर शुंठी या सर्वांच्या म्हणजे शुंठी, अश्वगंधा आणि शतावरी हे सर्व 100 ग्रॅम आहेत. याच्या 2 पट आपल्याला गूळ घ्यायचंय, 5 पट गोघृत घ्यायचंय आणि अर्धा पट जे आहे ते लवंग, पिंपळी आणि विडंग घ्यायचे.
सिंपल होत चालल्यात ना गोष्टी. इकडे बघा, जे सौभाग्य शुंठी पाक आहे त्याच्यामध्ये जे उपकरणे आहेत ते जे आहेत आपल्याला माहिती आहे तेच लिहायचे. काय काय लागू शकते, शेगडी, पातेले वगैरे, चमचा. ते घटक द्रव्यामध्ये तुम्हाला जे 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. शुंठी नावातच आहे. सौभाग्य शुंठी पाक आहे, तर शुंठी आपल्याला माहिती आहे. शतावरी आपण वरती बघितलंय, वुमन्स हेल्थमध्ये यूज करतात. त्याच्यानंतर अश्वगंधा, मुलीचं नाव आहे अश्वगंधा, असं लक्षात ठेवा. शुंठी, शतावरी, अश्वगंधा ह्या 3 गोष्टी ज्या आहेत ते 100 ग्रॅम घ्यायचंय. त्याच्यानंतर या 3च्या 2 पट गूळ घ्यायचा आहे, 5 पट गोघृत घ्यायचे आणि अर्धा पट लवंग, पिंपळी आणि विडंग घ्यायचे. एम आय क्लिअर? तर आता याची निर्माण विधी काय आहे तर आपण क्लिअर केले ना आता की. आणि महत्त्वाचा पॉईंट इथे जो राहून गेला तो म्हणजे गोदुग्ध आणि केसर. तर गोदुग्ध जे आहे ते 1 लिटर घ्यायचं आहे आणि केसर जे प्रक्षेप द्रव्य आहे ते टाकायचे त्याच्यामध्ये. आता केसर तुमच्या अवेलेबिलिटीनुसार तुम्ही टाकू शकता त्याच्यामध्ये. तर निर्माण विधी कसं करणार, सर्वात पहिल्यांदा गोदुग्ध घ्यायचंय, त्याच्यामध्ये आपल्याला गोघृत टाकायचंय आणि त्याला अग्नी द्यायचा आहे. अग्नी दिल्यानंतर जितके पण आपले ड्राय ड्रग्स आहे जसे शुंठी, शतावरी, अश्वगंधा, लवंग, पिंपळी, विडंग हे सगळे याचं चूर्ण तयार करून आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचंय. कशामध्ये, गोदुग्ध आणि गोघृतामध्ये. अग्नी द्यायचा आहे, मंद अग्नी. त्याच्यानंतर जो गुळ आहे तो त्याच्यामध्ये टाकायचा आहे, अग्नी कंटिन्यू ठेवायची आहे. त्याच्यानंतर शेवटी जे प्रक्षेप द्रव्य आहे ते केसर टाकायचे. ओके, आय रिपीट. आपण आतापर्यंत काय काय केलं तर घटक द्रव्य घेतले, शुंठी, शतावरी आणि अश्वगंधा ह्या तिघींना आपल्याला लक्षात ठेवायचंय. आणि या तिघींच्या 2 पट गूळ घ्यायचाय, 5 पट गोघृत घ्यायचंय आणि अर्धा पट लवंग, पिंपळी आणि विडंग घ्यायचे. राईट साईडला पाहू शकता तुम्ही. ओके, नेक्स्ट आहे ते म्हणजे मात्रा. आता विधी बघितली आहे आपण, ही दिलेली आहे लेफ्ट साईडला. खूप शॉर्टमध्ये दिलं आहे पण तुम्हाला एलॅबोरेट करायचं आहे, चार्ट फॉर्ममध्ये आहे. तर मात्रा द्यायचे 5 ते 10 ग्रॅम, जे आपण कुष्मांड अवलेहमध्ये पण सेम पाहिली होती, 5 to 10 ग्रॅम्स. अनुपान आहे कोष्णजल, थोड्या वेळापूर्वी मी सांगितलं. जिथे अनुपान आठवत नाहीये तिथे कोष्णजल लिहायचंय किंवा मध लिहायचंय. ओके, आता उपयोगामध्ये जी व्याधी आहे तर सुतिका आगार म्हणजे पोस्ट नॅटल जे असते त्याच्यामध्ये आपण सौभाग्य शुंठी पाक यूज करतो. वातज किंवा कफज व्याधींमध्ये मोस्टली सौभाग्य शुंठी पाक वापरला जातो. ओके, एवढं इनफ आहे. आणि तुम्हाला माहिती म्हणजे पानं भरवायची आहेत पेपरमध्ये. ॲक्च्युली काय करायचं आहे तर हे जे दिलेलं आहे, जे हाफ पेजमध्ये दिलेलं आहे तिथे तर तुम्हाला ॲटलिस्ट 1.5 किंवा 2 पेजेसमध्ये लिहायचं आहे. ओके, इथे खूप शॉर्टमध्ये दिलेलं आहे पण तिथे सुटसुटीत मोकळ्या पद्धतीने लिहायचं आहे. नेक्स्ट आहे कार्डिओ प्रोटेक्टिव्ह. तर त्याच्यामध्ये एक्झाम्पल आलेलं आहे ते म्हणजे अर्जुन पाक. ओके, आता या इकडे. ओके, अर्जुन पाक. अर्जुन हे द्रव्य आपल्याला माहिती आहे, त्याचा प्रभाव आहे हृदय. तर कधी लिहायचं, सर्वात पहिल्यांदा सांगत आहे की जे अर्जुन हे द्रव्य आहे ते हृदय आहे. सो इट इज अ कार्डिओ प्रोटेक्टिव्ह. तर अर्जुनापासून जो पाक बनवला जातो त्याच्यामध्ये दूध वगैरे टाकून तर त्याला अर्जुन क्षीरपाक म्हणतात. तर फक्त दूधच असेल का तर नाही, अजून काही गोष्टी आहेत ज्या आपण बघूया. आणि याला कसं निर्माण करतात. उपकरणे तेच आहेत, सर्व आपल्याला माहिती आहे, पाठ करायची गरज नाही किंवा वेगळी अशी उपकरणे आपण वापर करत नाही. फक्त इमॅजिनरी सिस्टम यूज करायची आहे तुमची आणि तिथे लक्षात ठेवायचे काय काय वापरायचे आहे. घटक द्रव्यामध्ये अर्जुन त्वक चूर्ण दिलेलं आहे, म्हणजे अर्जुनाचं त्वक चूर्ण. ओके, त्वक म्हणजे काय तर त्याची सालीचं चूर्ण किती घ्यायचंय 10 ग्रॅम्स. गोदुग्ध किती घ्यायचंय 8 भाग. पाणी किती घ्यायचंय 32 भाग. रिमेंबर धिस रेशो 1:8:32. आणि तिथे किती रेशो होता कशामध्ये, शतावरी घृत. शतावरी घृतमध्ये 1:4:16. दिस इज फॉर शतावरी घृत अँड 1:8:32 इज फॉर अर्जुन क्षीरपाक. हे लक्षात ठेवायचे, डू नॉट गेट कन्फ्युज्ड. त्याच्यानंतर निर्माण विधी जे आहे तर निर्माण विधीमध्ये चूर्ण. कशाचं चूर्ण, अर्जुन त्वक चूर्ण, कारण नावातच दिलेलं आहे.
सिंपल. नंतर दुग्ध टाकायचे 8 भाग, त्याच्यानंतर पाणी जे आहे ते टाकायचे 32 भाग. प्रमाण लिहिणं महत्त्वाचं आहे पेपरमध्ये. ओके. तर मंद अग्नीवर याला आपल्याला आग्नी द्यायचंय, त्याच्यानंतर त्याला गाळून घ्यायचंय. ओके. तर आता याचं स्वरूप महत्त्वाचं आहे. आतापर्यंत आपण जितके एक्झाम्पल्स पाहिले त्याच्यामध्ये कुठेच कोणाचं स्वरूप दिलेलं नव्हतं, पण याचं दिलंय म्हणजे महत्त्वाचं आहे. तर याचा वर्ण जो येतो तो पांढरवट भगवा येतो, कारण अर्जुन त्वकच टाकलंय त्याच्यामध्ये आणि दूध आहे, तर दुधामुळे पांढरा वर्ण आणि त्वकाच्या चूर्णामुळे भगवा रंग येतो. अशा प्रकारे पांढरवट भगवा. अर्जुनाच्या प्लांटचा जसं वास येतो तसंच येतं, गंध येतो. आणि रस कसा आहे तर कषाय मधुर रस आहे. ओके. आता याची मात्रा महत्त्वाची आहे. मात्रा आहे 40 to 80 ml. आणि उपयोग म्हणजे कोणत्या व्याधीमध्ये तर हृदय आहे हे सर्वात पहिल्यांदा सांगितलंय. त्याच्यानंतर बल्ले आहे, उच्च रक्तदाबावर कार्य करते. सो आय थिंक अकॉर्डिंग टू मी इतकं बेनिफिशियल आहे 5 मार्क्सच्या क्वेश्चनसाठी. एकदा स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा तुम्ही याचे नोट्स बनवू शकता. शॉर्टमध्ये नोट्स बनवून त्याच्यानंतर तुम्हाला 2 पेजमध्ये याला कसं कव्हर करायचे ते तुम्ही तुमच्या हिशोबाने लिहू शकता. ओके. आय रिपीट, अर्जुन क्षीरपाकामध्ये उपकरणे मनाने लिहायचे. जे घटक द्रव्य आहेत ते नावावरून लक्षात ठेवायचे. अर्जुन त्वकचूर्ण, क्षीर म्हणजे गोदुग्ध आणि पाणी आपल्याला पाक करण्यासाठी लागतेच. ओके. फक्त येतं आता किती प्रमाण आहे तर 1:8:32 हे त्याचं प्रमाण आहे, ते लक्षात ठेवायचं. निर्माण विधीमध्ये सर्वात पहिल्यांदा एकदम सिक्वेन्स वाईज जायचे. घटकद्रव्य जसे लिहिलेत तसे चूर्ण घ्यायचे, दुधात टाकायचे, पाणी घ्यायचे, सगळं एकदाच टाकून त्याला मंद अग्नी देऊन वस्त्रगाळ करायचे. त्याच्यानंतर जे स्वरूप आहे ते पांढरवट भगवा रंग येतो त्याला. अर्जुनासारखा गंध असतो आणि कषायमधूर रस आहे त्याचा. मात्रा 40 to 80 ml आहे. उपयोग जे आहे ते हृदय आहे, बल्ले आहे, उच्च रक्तदाबावर कार्य करते. ओके. नेक्स्ट आहे ते म्हणजे रसोन शिरपाक. आता अर्जुन शिरपाकानंतर हे पण कसं आहे तर कार्डिओ प्रोटेक्टिव्ह. रसोन शिरपाक उपकरणे माहिती आहे मनाने लिहायचं. आता मी परत रिपीट करणार नाहीये. नेक्स्ट आहेत ते म्हणजे घटकद्रव्य. घटकद्रव्यामध्ये रसोन आपल्याला माहिती आहे, रसोन म्हणजे लसूण. ओके. शिरपाक गोदुग्ध घेतलंय आणि पाणी घेतलंय. सेम रेशो आहे 1:8:32. काहीच करायचं नाहीये. फक्त इथे महत्वाचं लक्षात ठेवायचंय निर्माण विधी पण सारखाच असेल. निर्माण विधी म्हणजे अर्जुन शिराप्रमाणेच आपल्याला त्याचा निर्माण विधी करायचंय. नेक्स्ट आहे ते म्हणजे स्वरूप. तर स्वरूप तिथे कसं होतं तर ते डिफरंट होतं. लेट अस नॉट रिपीट दॅट, नाहीतरी तुम्ही कन्फ्यूज होणार. स्वरूप आहे श्वेत, लसूणगंधी, कटू, मधुर रस. ओके. आणि मात्रा जी आहे ते 40 to 80 ml आहे. आता याचा आपण कोणत्या व्याधींमध्ये वापर करणार तर हृदय आहे, ऑलरेडी माहिती आहे. वात व्याधीमध्ये देखील करू शकतो आणि अग्निमांदात पण करू शकतो. हे जास्त महत्वाचं आहे रसून शिरपाकाबद्दल. हे त्याचं सेकंड एक्झाम्पल आहे. ओके. याला आणि त्याला मिक्स करू नका. हृदय आहे, त्याच्यानंतर वातव्याधी आणि अग्निमांदात वापर करतात. तर याला तुम्हाला एलॅबोरेट करून लिहायचं. इथे निर्माण विधी सांगितलेला नाहीये, पण जो निर्माण विधी आहे तो अर्जुन शिरपाकासारखाच लिहायचंय. आता नेक्स्ट टॉपिकवर येऊया, तो म्हणजे स्पोर्ट्स एंडेवर. त्याच्यामध्ये आहे खजुरादी मंथ. खूपच इंटरेस्टिंग टॉपिक आहे. जे उपकरणे आहेत ते मनाने लिहायचे. आता महत्वाचे आहेत ते घटक द्रव्य. घटक द्रव्यामध्ये काय काय आहे तर खजूर, द्राक्षा, चिंचा, डाळिंब आणि पाणी. आय गेस ह्या सगळ्या गोष्टी प्रत्येकाच्या घरी मोस्टली अवेलेबल असतात. तर तुम्ही हे तुमच्या घरी उन्हाळ्यामध्ये बनवून पण पिऊ शकता किंवा कोणत्याही ऋतूमध्ये. तर ज्या लोक जास्त स्पोर्ट्स खेळतात त्यांना रिलीफ देण्यासाठी किंवा स्पोर्ट्समध्ये जी इंजुरी वगैरे होते त्याच्यामधून रिलीफ भेटण्यासाठी आपण खजुरादी मंथचा वापर करतो. घटक द्रव्य पाहिले काय काय आहेत. खजूर, द्राक्षा, डाळिंब, चिंचा, डाळिंब आणि द्राक्ष आणि पाणी. ओके. आता नंतर अजून इकडे जे 3 द्रव्य दिलेले आहेत हे जास्त महत्वाचे आहेत. ओके. कोकम, साल, आमलकी आणि फालसा. ओके. तुमच्या हिशोबाने तुम्ही ट्रिक बनवा. इथे मी अशी काही ट्रिक बनवली नव्हती कारण मला हे ऑलरेडी पाठ होतं. कोकम, साल, आमलकी आणि फालसा हे सर्व जे आहेत इथेपर्यंतचे जे द्रव्य आहेत ते 10 ग्रॅम्स घ्यायचे इच. आणि पाणी तेवढं जे आहे ते 280 ml घ्यायचंय.
आता निर्माण करण्यासाठी विधी काय आहे तर वरील सर्व द्रव्य जे आहेत ते आपल्याला पाण्यामध्ये टाकायचे आहे आणि महत्त्वाचा पॉइंट म्हणजे खजुरादी मंथ मध्ये अजिबात अग्नीचा वापर करायचा नाहीये. तिथे फक्त आणि फक्त त्याचं मंथन करायचंय आणि त्याला वस्त्रगाळ करून घेऊन त्याला थंड तुम्ही फ्रीजमध्ये त्याला स्टोअर करू शकता. मात्रा किती आहे ते 50 to 80 ml आहे. उपयोग कशामध्ये करू शकतो तर मदात्यमध्ये करू शकतो. त्याच्यानंतर याच्यामध्ये आसव मध्यमध्ये करू शकतो. त्याच्यानंतर तृष्णा आणि शोष मध्ये करू शकतो. परत एकदा रिपीट करते. स्पोर्ट्स एंडावर त्याच्यामध्ये एंडेवर मध्ये एक्झाम्पल येते खजुरादी मंथ. उपकरणे मनाने लिहायचे. घटक द्रव्य जे आहे ते खजूर, द्राक्षा, चिंचा, डाळिंब, पाणी, कोकम साल, अमलकी, फालसा. जे राईट साइडला लिहिलेले आहेत ते प्लीज विसरू नका. मोस्ट ऑफ द स्टुडंट विसरून जातात हे लिहायचे. जेव्हा की कोकम साल हे त्याच्यातलं खूप इम्पॉर्टंट द्रव्य आहे. कोकम साल आणि आमलकी आणि फालसा हे 10 grams इच घ्यायचे. इम्पॉर्टंट टू रिमेंबर इज द प्रमाण ऑफ पाणी 280 ml. आता औषधी निर्मिती करण्यासाठी निर्माण विधी काय आहे तर तो आहे सर्व घटक द्रव्यांना घेऊन पाण्यामध्ये टाकून त्याचं मंथन करायचंय. अग्नी नाही. वस्त्रगाळ करून घेतल्यानंतर आपल्याला भेटते ते काय भेटते खजुरादी मंथ. निर्माण विधी झाल्यानंतर त्याची मात्रा आहे 50 to 80 ml. प्रयोग करतो मदात्य, मध्यामध्ये, आसव मध्य, तृष्णा आणि शोष. ओके. नेक्स्ट आता आपण नेक्स्ट याच्यावरती मूव्ह ऑन करूया. तो आहे म्हणजे मेंटल हेल्थ. त्याच्यामध्ये आहे ब्रह्मरसायन. उपकरणे माहिती आहेत, परत रिपीट करणार नाही. नेक्स्ट आहे घटक द्रव्य. घटक द्रव्यामध्ये आहे आमलकी, मधु, गोघृत आणि तीळ तेल. खूप इम्पॉर्टंट आहे ब्रह्मरसायन मेंटल हेल्थ साठी. ओके. रिमेंबर फॉर मेंटल हेल्थ. मेंटल म आहे इथे तर ब्रह्मा कधी MCQ आला आणि विसरलात तर लक्षात ठेवा की ब्रह्मामध्ये म येते आणि आपण मेंटल हेल्थ मध्ये याचा यूज करतो. हे सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी मनाने बनवायच्या असतात आणि लक्षात ठेवायच्या असतात. ओके. तर नेक्स्ट आहे याच्यामध्ये अमलकी. तर आता बघितलं तर म लक्षात ठेवा. आमलकी आली, मधु आलं. नेक्स्ट आहे गोघृत आणि तीळ तेल. याचं प्रमाण खूप महत्वाचं आहे कारण सगळ्याचं प्रमाण व्हॅरी करतं. खालून ते वरतीपर्यंत लक्षात ठेवा. कसं लक्षात ठेवणार? तीळ तेल 100 ग्रॅम घ्यायचे, गोघृत 250 ग्रॅम घ्यायचे, मधु 500 ग्रॅम घ्यायचे, आमलकी 1000 ग्रॅम घ्यायचे. ओके. आय रिपीट. तीळ तेल 100 ग्रॅम घ्यायचे, गोघृत जे आहे ते 250 ग्रॅम घ्यायचे, जे मधु आहे ते 500 ग्रॅम्स घ्यायचे आणि जे आमलकी आहे ते 1000 ग्रॅम घ्यायचे. ओके. नेक्स्ट आहे कल्कद्रव्य जे आहेत आणि म्हणजेच प्रक्षेपद्रव्य. आता कल्कद्रव्य वेगळे दिलेत आणि प्रक्षेपद्रव्य वेगळे दिलेत म्हणजे हे महत्वाचं आहे इथे. कल्कद्रव्य आहेत अश्वगंधा, त्रिफळा, शतावरी, बला, विदारी कंद, पिंपळी, मुलेठी आणि हे सगळे घ्यायचे ते 500 ग्रॅम इच. आता तुम्ही जे बघत आहात ना जे प्रमाणाचा सिक्वेन्स आहे तो डिक्रीज होत चाललाय आणि प्रक्षेपद्रव्य त्वक, एला, पिंपळी, विडंग. ओके. हे सगळे 10 grams इच आहेत. सो जस्ट लुक ॲट द सिक्वेन्स. प्रक्षेपद्रव्य 10 grams, कल्कद्रव्य 50 grams. तर त्याच्यानंतर रेशो लक्षात ठेवा 1:5:10:20:25:50:100 असं लक्षात ठेवा आणि प्रत्येकाच्या पुढे एक झिरो लावत जायचं आपल्याला. ओके. आता आपण याचं निर्माण विधी कसं आहे तर याचा निर्माण विधी ब्रह्मरसायनचा सेम अवलेहाप्रमाणे आहे. आता ऐका. सर्वात प्रथम काय करायचं? अवलेहामध्ये आपण काय केलं तर आपण काय करतो की कोणतेही द्रव्य आहे ते घेतले आपण. त्याच्यानंतर आपल्याला त्याला पाण्यामध्ये टाकून त्याचा क्वाथ तयार करायचा आहे. तर इथे पण सेम दिलेला आहे. आमलकी आहे म्हणजे आवळे आहेत, 1 किलो आवळे आहेत. त्याच्यानंतर गोघृत दिलेला आहे म्हणजे आवळ्यांना पहिल्यांदा पाण्यामध्ये टाकायचं, उकळून घ्यायचं. उकळून म्हणजे क्वाथ तयार करायचा, आवळ्यांचा कल्क वगैरे करून म्हणजे त्याला शिजवून घ्यायचं व्यवस्थित. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये घृत टाकायचे, गोघृत, त्याला भर्जन करून घ्यायचे आणि बाहेर काढून घेतल्यानंतर जे कल्कद्रव्य आहे ते त्याच्यामध्ये मिक्स केल्यानंतर
त्याच्यामध्ये आपल्याला गोघृत टाकायचं आहे आणि त्याला हलवायचं आहे. त्याच्यानंतर तेल आणि मधू, तेल टाकून बाकीचे हे जे आपण मिश्रण केलेलं आहे ते सर्व त्या तेलामध्ये टाकायचे आणि त्याच्या नंतर त्याला हलवायचे आणि नंतर मध टाकायचे आणि प्रक्षेपद्रव्य लक्षात ठेवायचं, प्रक्षेपद्रव्य हे सगळ्यात शेवटी टाकायचे असतात. ओके. मात्रा आहे 5 to 10 ग्रॅम्स. अनुपान जल आणि मधू आहे. उपयोग आपण रसायन, त्याच्यानंतर मनोविकार, मेंटल हेल्थसाठी आहे तर मनोविकारात करतो. जे उन्माद आणि अपस्मार सारखे जे व्याधी आहेत जे आपल्या मेंटल हेल्थ रिलेटेड असतात, म्हणजे आपले जे संज्ञावह स्रोत आणि मनोवह स्रोतांची दृष्टी होते तेव्हा उन्माद आणि अपस्मार व्याधी होतात. तर त्याच्यामध्ये लक्षात ठेवायचं की आपण उन्माद, अपस्मार आणि मनोविकारामध्ये जे आहे ते आपण ब्रह्मरसायनचा वापर करू शकतो आणि हे एक वार्धक्यनाशक देखील आहे. अशा प्रकारे आतापर्यंत आपण 8 टॉपिक बघितले जे खूपच महत्त्वाचे आहेत. ॲटलिस्ट 30 मिनिट्समध्ये हे सर्व संपलेलं आहे. असंच जे नेक्स्ट टॉपिक आहे ते वन आवर, मिनिमम 1 आवरमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करू. तर या टॉपिकवर फक्त एक ACQ आणि MCQ येणार आहेत. तर वी हॅव ट्राईड टू कव्हर अंडर दिस टॉपिक एव्हरीथिंग आय गेस. फक्त हे थोडंसं शॉर्ट फॉर्ममध्ये आहे, तुम्हाला याला इलॅबोरेट करून लिहायचं आहे. ओके. Thank you.